नमस्कार, मी पृथा सोमण। मी योगा, फंक्शनल आणि एरोबिक्स फिटनेस ट्रेनर आहे। 2020 मध्ये मी माझ्या पृथास फिटनेसच्या बॅचेस चालू केल्या। माझ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या बॅचेस आहेत। आता मागच्या वर्षीपासून मी माझं पर्सनल ट्रेनिंग पण चालू केलं, त्यामुळे मी 1 on 1 ट्रेनिंग पण घेते। आणि पहिल्यापासूनच म्हणजे बाहेरचे क्लायंट्स आहेत, जसे की अमेरिका, ऑस्ट्रेलिया, UAE, जर्मनी आणि भारतातल्या विविध भागांमधनं माझे क्लायंट्स आहेत। आतापर्यंत 3.5 वर्षामध्ये मी 150 पेक्षा जास्त स्टुडंट्सना ट्रेन केलेला आहे। आत्ताचा जो वर्कआउट आहे तो आहे इंचवॉर्म वर्कआउट। सो पहिल्यांदा आपण पाहिला जंपिंग जॅक्स, दुसरा पाहिला हाय नीज। हाय नीजचा तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला वर आयचं बटन दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक केला की तुम्हाला प्रीवियस वर्कआउट दिसू शकतो। आता ह्या इंचवॉर्म वर्कआउटमध्ये आपल्याला स्टँडिंगच परत आपण वर्कआउट करणार आहोत, पण ह्याचा उपयोग आता सर्वांगासाठी आहे की हा फुल बॉडी वर्कआउटमध्ये इन्क्लूड होतो। कशा पद्धतीने ते मी दाखवते आणि त्याच्यानुसार तुम्हाला फायदा सांगते। आता श्वास घेत 2 पायात अंतर फार ठेवायचं नाहीये, आपण सरळ उभं राहिलेलो आहोत, खांदे वर आहेत। श्वास घेत दोन्ही हात आपण वर नेणार आहोत, श्वास सोडत खाली 4 स्टेप पुढे 1 2 3 4। आता हाय प्लॅंक मध्ये मी आलेली आहे। माझी बॉडी पूर्ण फ्लॅट आहे, बॅक पूर्ण फ्लॅट आहे आणि माझे दोन्ही जी मनगट आहेत ती एक्झॅक्टली खांद्यांच्या खाली आहेत, हे तुम्ही बघू शकता। कुठेही हे पोस्चर असं नाहीये किंवा असंही नाहीये। सो हाय प्लॅंक मध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपली पाठ आणि आपले हिप्स हे एका लाईनीमध्ये पाहिजे। श्वास इथे घेत राहायचा आहे, श्वास कुठेही रोखून धरायचा नाहीये। आणि आता परत मागे यायचंय आपल्याला, 1 2 3 4। श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली। ह्याला आपण म्हणतो इंचवॉर्म वर्कआउट म्हणून। आता तुम्ही पाहिल्याप्रमाणे मी हातांवर चालत गेले हाय प्लॅंक मध्ये आणि परत हातांवरनं चालत आली आहे मी सरळ। तर ह्याच्यामध्ये काय होतं, जेव्हा आपण हातांवरनं चालत जातो तेव्हा आपल्या अप्पर बॉडीला याचा उत्तम फायदा होतो की ह्याच्यामध्ये खांदे इन्व्हॉल्ड आहेत, याच्यामध्ये हात इन्व्हॉल्ड आहेत, याच्यामध्ये पाठ आहे, छाती आहे आणि पोट आहे, ज्याला आपण कोर वर्कआउट असं म्हणतो। तर याच्यामध्ये अप्पर बॉडीच्या मसल स्ट्रेंथनिंगसाठी की मसल्सची ताकद वाढवण्यासाठी या व्यायामाचा उपयोग होतो। आणि जेव्हा आपण असं चालत जातो आणि परत मागे येतो तेव्हा जेव्हा हाय प्लॅंक मध्ये आपण स्वतःला तसंच ठेवलेलं असतं तेव्हा पोटावर त्याचा कंटिन्युअसली ताण पडत असतो। त्यामुळे पोटावर सतत ताण पडत असल्यामुळे पोट ओढलं जातं आणि पोटाची चरबी वितळायला सुरुवात होते। त्यामुळे हे पोट कमी करण्यासाठी पण आहे आणि त्याचबरोबरीने तुमची मसलचं ताकद वाढवण्यासाठीचा पण हा व्यायाम आहे। त्यामुळे हा व्यायाम प्रकार कार्डिओमध्ये किंवा फुल बॉडी वर्कआउटमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओव्हास्क्युलर ऍक्टिव्हिटी या दोन्हीमध्ये मिळून ह्याचा उपयोग होतो। त्यामुळे परत कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग असा कॉम्बो वर्कआउट ह्या व्यायाम प्रकारामध्ये येतो। म्हणजे टीन एज मध्ये गेल्यापासून ते अगदी तुम्ही 60+ 70+ असेपर्यंत हे सगळे वर्कआउट्स तुम्ही करू शकता। कारण या वर्कआउटचे फायदे असे आहेत की याच्यासाठी तुम्हाला कुठल्या इक्विपमेंटची गरज नाहीये, याच्यासाठी तुम्हाला कुठे जायला लागत नाहीये। तुम्ही घरातल्या घरामध्ये कमी जागेमध्ये अगदी एका खोलीमध्ये सुद्धा फक्त तुम्ही बघत असाल तर योगा मॅट जेवढ्या साईजचा आहे त्या साईज मध्येच आपण तो वर्कआउट आपला कव्हर होतोय। त्यामुळे हे अत्यंत फायद्याचे, तुम्हाला एनर्जी देणारे, तुमचा स्टॅमिना वाढवणारे आणि तुमची हेल्थ अत्यंत चांगले करणारे असे व्यायाम प्रकार आहेत।